ऊसाचा उतार ठरतो कशावरती की बॅटामध्ये ऊस किती, एका बॅटामध्ये त्यावरती कांड्या किती लांब गेलेल्या, किती पेऱ्यामध्ये लांबी किती, याच्यावर ऊसाचा उतार ठरतो. तर या दोन्हीवरती काम करण्याचं हे दोन प्रोडक्ट काम करतात त्यावर. तिथून पुढे बाळ बांधणी झाली, फुटवे झाले, आता मोठी बांधणी करतो आपण. मोठ्या बांधणीच्या अगोदर मी सजेस्ट करेल की ग्रॅनोज, नरिश, संगमम आणि बाळ बांधणीचा डोस ॲज इट इज रिपीट हे सगळं मिक्स करून टाकणं. बाळ बांधणीला कमीत कमी गुडघ्या एवढी माती लागली पाहिजे ऊसाला, जेणेकरून ते झाकून आणि तिथं एक डिंबा तयार होईल आणि ऊसाचं जे बेट आहे आपलं बेट पडणार नाही. ऊसाचं बेट जर पडलं तर पुढं तुमचं उतार थोडासा कमी होतो, ऊस पडल्यानंतर वजन कमी होतं. जर तो परत नाही वाढला पडल्यानंतर तर तुम्हाला जाणवेल की पडल्यानंतर वाढलेल्या ऊसाचं वजन थोडस जास्त भरतं आणि जो पडलाय नुसता त्याचं वजन कमी भरतं, कारण की त्याच्या मुळ्या मोकळ्या झालेल्या असतात खालून, त्यांना खाता येत नाही. ते हालचाल करतात साहेब पण त्यांना खाता येत नाही. अशा मुळ्या नाकामी होऊन जातात. ते उन्हाचा प्रादुर्भाव होतो त्याच्यावर, वातावरणाचा होतो, नकामी होतात आणि ऊसाचं वजन कमी होतं. आणि मध्यंतरी काळामध्ये ऊसात जर तुम्हाला पिवळसपणा वाटला थोडासा किंवा बऱ्याच ठिकाणी करप्या किंवा आपण ह्याला काय म्हणतो केवडा रोग जास्तीत जास्त आपल्या नदीच्या किंवा पाण्याच्या भागामध्ये, मी पण बारामतीचा, तिथं पण आम्हाला हा जास्तीत जास्त परिणाम दिसतो. केवडा रोग, पिवळा ऊस पडणे, असे टोळक्याने दिसतं ते, म्हणजे तिथं पिवळा पडला, तिथं पिवळा, तिथं पिवळा, असे एक एक गुंठ्यात दिसतात पॅचेस. तर त्यासाठी आपलं कंपनीचं सायटोज आहे. सायटोज हे आता मी मगाशी बाबांना सांगताना ओळख करून दिली की हे प्रोडक्ट जे आहे हे तुमच्याच काळातलं आहे, जे आपल्या कंपनीचं जुनं सायटोझाईम म्हणून नावाने येतं. अजूनही जळगाव, आता मी नाशिकला असतो पण मी जळगावला होतो थोड्या काळासाठी, तिथल्या डीलर्सचं म्हणणं असं येतंय, साहेब येत आहेत, शेतकरी येत आहेत आणि अजूनही म्हणतात आम्हाला की लाल टोपणाची बाटली आहे. पहिल्यापासून सायटोझाईमची बॉटल अशीच आहे. शेतकऱ्यांच्या डोक्यात फक्त लाल टोपणाची बाटली द्या आम्हाला, हरभऱ्याला ते चांगली, केळीला ते चांगली, ते घेऊन जातात, अजून एकरी 1 लिटर घेऊन जातात. तर याचं कार्य ऊसाला तुम्हाला तिथं केवड्यासाठी होणार आहे. केवडा पडल्यानंतर तुम्हाला मायक्रोन्यूट्रिएंट प्लस हे मिक्स मध्ये फवारणी घ्यायची आणि तुमचा ऊसाची लुसलुसीतपणा, हिरवळपणा परत मिळण्यासाठी मदत होईल. हिरवळपणा आला तर ऊसाची वाढ होणार आहे. पिवळ्या पानांमध्ये ऊस प्रकाश संश्लेषण करत नाही. काळं कुळकुळीत तलवारीसारखं जर पान असेल तर तिथं प्रकाश संश्लेषण होऊन ऊस खालून न्यूट्रिएंट अपटेक करणार आहे आणि वाढणार आहे. तर जसं की आपल्या शेलार साहेबांनी सुरुवातीला सांगितलं की हे प्रोडक्ट आपण 1982 ला अमेरिकेहून इम्पोर्ट करून द्यायला चालू केलं. काय गरज होती कंपनीला अमेरिकेपर्यंत जाण्यासाठी या प्रोडक्टसाठी? काहीतरी वाटलं ना त्यांना की शेतकऱ्यांना गरज कशाची. आता काळाच्या ओघामध्ये कंपनीने आतापर्यंत, आता आपल्याकडे वॉटर सोल्युबल मध्ये कस्टमाइज ग्रेड आहे. काळाच्या ओघामध्ये जसं शेतकऱ्यांना गरज पडते तशी कंपनी नवीन नवीन प्रोडक्ट आणत चालली. शेतकऱ्यांना गरज जी आहे, मातीमध्ये जी गरज आहे तीच आणत चालली ना. त्या काळामध्ये आपण पीजीआर मध्ये रजिस्ट्रेशन करणारी पहिली कंपनी, ज्याचं रजिस्ट्रेशन इन्सेक्टिसाइड बोर्ड मध्ये, अजूनही या प्रोडक्टचं इन्सेक्टिसाइड बोर्ड मध्ये रजिस्ट्रेशन आहे, ज्यामध्ये सायटोझाईम, सायटोकायनिन, जिब्रेलिक ऍसिड, प्रोटीन हायड्रोलायसेट आणि सीवीड एक्स्ट्रॅक्ट हे 4 घटक प्लस मायक्रोन्यूट्रिएंट आहेत. आता ह्या 4ही घटकाचं काम बऱ्याच लोकांना माहिती आहे. मोसंबी ज्यांच्याकडे आहे त्यांना तर माहिती आहे, पण जिब्रेलिक ऍसिडचं काम काय, जे पेशी आहेत त्याचं विभाजन करणं. सायटोकायनिनचं काम काय, पेशींच्या भित्तिका बनवणं. म्हणजे नुसतं आपण काय करतो, बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल, तरुण पोरही आहे तिथं, जिम मध्ये गेल्यानंतर मसल तुटला आणि मसलला जर प्रोटीन नाही भेटलं तर परत तुमचा दंड वाढणार आहे का, मसल बनणार आहे का पोरांनो? पाठीमाग म्हणजे लक्ष नाही का? काय आवाज येतोय का पाठीमागचे? मसल वाढणार आहे का? मसल तुटलाय, तिथं प्रोटीन नाही दिलं तर
ऊसामध्ये किंवा कोणत्याही पिकामध्ये जिब्रेलिक ऍसिड तुमचं पेशी तोडण्याचं काम करून सायटोजाईन किंवा सायटोकायनिन जे आहे ते त्याला भित्तिका देण्याचं, आकार देण्याचं काम करतो. आकार दिल्यानंतर मग एकाचे 2 होणार आहेत आणि 2चे 4 होणार आहेत पुढे जाऊन, तेव्हा कुठे तुमची वाढ होणार आहे. त्यामध्ये असणारं सीव्हीड आणि प्रोटीन हायड्रोलायसेट ह्या 2 गोष्टी तुम्हाला स्ट्रेस कंडिशन मध्ये काम करतात. तणावाच्या कंडिशन मध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव असू द्या, दुष्काळ असू द्या नाहीतर ओला दुष्काळ असू द्या, त्यामध्ये दोन्ही मध्ये काम करण्याचं त्यांची ताकद आहे. आणि असणारं मायक्रोन्यूट्रिएंट जे की पिकाला मुबलक प्रमाणामध्ये लागतं की 0.01%, 0%, 0.2% एवढ्या प्रमाणामध्ये लागतं, तेवढंच आपण मिक्स केलेलं आहे, जेणेकरून ते प्रोडक्ट जास्त हार्ड पण होणार नाही. आता इथं कांद्याचे शेतकरी पण आहेत. नगर जिल्ह्यामध्ये कांद्यावरती आपण हे प्रोडक्ट 10,000 लिटर पेक्षा जास्त विकले. फक्त कशाला माहितीये का? तणनाशक फवारणी करतो आपण, त्यामध्ये 1.5 ते 2 ml चा डोस दिलेला आहे. कांद्याला स्ट्रेस येत होता, त्यामध्ये आपण या प्रोडक्टचं कंटेंट बघून ते सजेस्ट केलं, ट्राय केलं आणि आज 10,000 लिटर पेक्षा जास्त सेल झाला. फक्त एक चेंज केला थोडासा, 1 लिटर घ्यायचं, 1 ml नी त्यात मिक्स करायचं गोल्ड टार्गा सुपर सोबत, तुम्हाला कांद्याला स्ट्रेस येत नाही. सुरुवातीच्या काळामध्ये स्ट्रेस आला नाही, म्हणजे जर बघायला गेलं तर लहानपणी जर बाळाला चांगलं खायला पियला दिलं तर पुढे जाऊन चांगला सदृढ पोरगा होतो तयार, स्ट्रॉंग. जर लहानपणी जर त्याला थोडस कुठेतरी कमी पडलो आपण, तर तो पाहिजे तसा आपल्याला पोचला जात नाही. तसंच कांद्यामध्ये पण आहे, सुरुवातीला स्ट्रेस मध्ये गेला म्हणजे त्याच्यात एक 10 दिवसाची सायकल डिस्टर्ब